जय सेवा जय जोहार. 114 शहीद आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना विनम्र अभिवादन. 2026 जातीने एक जनगणना पहिल्या टप्प्याची सुरू झालेली आहे. पण यातच एक स्टेटमेंट जे आहे, धक्कादायक स्टेटमेंट आलेलं आहे की गोंडगोवारी जमातीची जे आहे OBC-मध्ये नोंद करण्यात यावी. अत्यंत चुकीचं स्टेटमेंट झालेलं आहे. ज्या लढाईला घेऊन 114 बांधव शेड्यूल ट्राईबचा दर्जा प्राप्त व्हावा, जे 1985 पूर्वी जे आम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळत होते शेड्यूल ट्राईबचे, ते पूर्ववत लाभ मिळत राहावा. 24 एप्रिल 1985च्या GRच्या विरोधामध्ये आदिवासी गोंडगोवारी जमातीचा संवैधानिक गोंडगोवारी जमातीने तो जमात बांधवांनी तो लढा लढला होता. आमची एंट्री 1950 पूर्वीची गोवारी जरी असली तरी वारंवार आमची शिफारस जी आहे शेड्यूल ट्राईब यासाठी झालेली आहे. जर एखादी व्यक्ती जर OBCच्या संदर्भामध्ये आम्हाला टाकण्याचा प्रयत्न करत असेल, आमच्या संदर्भामध्ये षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर अशा व्यक्तीला धडा शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या व्यक्तीने वारंवार आम्हाला शासकीय बैठकीच्या माध्यमातून वारंवार 3 वेळा मूर्ख बनवण्याचं काम केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबासोबत बैठक आहे बा, या अनुषंगाने जेव्हा आम्ही कमिशनर साहेबावर मोर्चा नेला होता, कमिशनर साहेबांच्या ऑफिसवर, त्यावेळेस त्यांनी बैठकीच्या संदर्भामध्ये मुंबईच्या संदर्भामध्ये आम्हाला परिपत्रक दिलं होतं, पण ते बैठक तिथे झाली नव्हती. त्यानंतरही आम्ही एक कमिशनर साहेबाच्या माध्यमातून आम्हाला परत दुसरी तारीख दिली गेली होती, 17 तारीख. तेही बैठक झाली नाही. त्यानंतरही आम्हाला एक परत अधिवेशनाच्या म्हणजे हिवाळी अधिवेशन चालू होते, त्या दरम्यान आम्हाला बैठक लागणार होती, तेही बैठक लागली नाही. असे मुख्यमंत्र्यापर्यंत ती गोष्ट जाते की नाही जाते ही गोष्ट आम्हाला माहिती नाही. पण या व्यक्तीनं वारंवार या जमाताला मूर्ख बनवण्याचं काम केलेलं आहे. माझा स्पष्ट आरोप आहे, ज्या लोकांना आपल्या शाळा किंवा आपल्या संस्था वाचवायच्या असेल, त्यांनी संपूर्ण समाजाला विकण्याचं काम करू नये. वारंवार जो व्यक्ती आमच्यासोबत राहिला त्यांनी पूर्ण समाजाला विकण्याचं काम केलेलं आहे. आम्ही संवैधानिक गोंडगोवारी आहोत. वारंवार जमातीसमोर आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांसमोर तो विषय मांडलेला आहे. आज शासकीय बैठकामध्ये सुद्धा आमच्या अभ्यासक टीमने तो विषय वारंवार रेटलेला आहे. त्यावर मुख्यमंत्री साहेब किंवा अटर्नी जनरल साहेब स्वतः त्यांच्यावर आश्चर्य व्यक्त केलं की या जमातीला एवढा 70 वर्षापासून घात कसा का होऊ शकतो बा. असं असताना जर एखादा व्यक्ती OBCमध्ये आपल्याला शिफारस करण्याची गोष्ट करत असेल अमित शहा यांच्यापर्यंत, तर त्या व्यक्तीला धडा शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. या जमातीने 114 बांधव शहीद झालेले आहे. या जमातीचा इतिहास अजूनही भारतामध्ये कुठल्याही जमातीला असा इतिहास लाभलेला नाही. पण या जमातीचे शहीद होऊन सुद्धा या जमातीसोबत वारंवार घात करण्याचं काम हे राजकीय लोक करत असतील आणि त्यामध्ये आपल्या जमातीचे काही कुटील प्रवृत्तीचे लोक, स्वार्थी प्रवृत्तीचे लोक, नालायक लोक फडतूस मंत्र्यांच्या माध्यमातून या जमातीला डावलण्याचा प्रयत्न करत असेल, तर या जमातीने सुद्धा पेटून उठणं गरजेचं आहे. वारंवार शासनासोबत आमची बैठकीच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून आमचा वाटचाल सुरू असताना सुद्धा आज कुठंतरी न्यायिक बाजू आमच्यासमोर येत असताना अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं आणि त्याला आपलेच काही जे स्वार्थी प्रवृत्तीचे लोक सहकार्य करणं हे योग्य नाही आहे. माननीय अशोक उईके साहेबाच्या माध्यमातून आम्हाला काही आश्वासनंसुद्धा मिळालेली आहे आणि नक्कीच ते पाठपुरावा करतील. या येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या अधिवेशनामध्ये तो विषयसुद्धा राहील असं आम्हाला वारंवार या गोष्टीतून लक्षात येत असताना आपल्याच जमातीचे लोक कुठेतरी राजकीय लोकांशी कनेक्ट राहून या जमातीला दूर टाकण्याचं काम करत आहे. जमातीने जागृत राहणं गरजेचं आहे. जमातीने पेटून उठणं गरजेचं आहे. पहिल्या टप्प्याचं जनगणना जे आहे, जातीने जनगणना 2026 हे 15 तारीख लास्ट डेट आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरू होईल.
त्यामध्ये आपल्याला आपली जमात जी आहे गोंडगोवारी निवडायची आहे. आणि भाषा, संस्कृती जे आहे आपली धर्म हा गोंडी निवडायचा आहे. त्यामुळे कुठेही संभ्रम निर्माण करू नये. आपण 1950 पूर्वीचे गोवारी जरी असलो तर संवैधानिक गोंडगोवारी आपली नोंद आहे आणि तिला घेऊनच आपल्याला चढावं लागेल. नक्कीच आपले मोठे भाऊ आपल्याला सहकार्य करतील. जे गोंडी व्यवस्थेशी कनेक्ट आहे यामध्ये कुठलाही दुमत नाही. ही लढाई राज्याची नसून केंद्राची आहे आणि या लढाईमध्ये ह्या जनगणनेमध्ये आपण आपल्या मोठ्या भावासोबत असणं गरजेचं आहे. आंतरिक वाद हा टाळावा आणि थोडंसं मोठा विचार करून या जनगणनेमध्ये आपली जे नोंद आहे गोंडगोवारी शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमात अशी करावी, जेणेकरून या आपला वांशिक अस्तित्व पारिकोपारलिंगो मारायता जंगो ज्या वंशाचे आपण आहोत ते वांशिक अस्तित्व आपल्याला प्राप्त होईल. यामध्ये कुठलंही दोमत नाही. आपली लढाई चालू आहे आणि अशा भूलथापा देणाऱ्या जे राजकीय कनेक्ट लोक आहे ज्यांनी समाजाचाच नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकाचा घात केलेला आहे, अशा लोकांपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वांना जय सेवा, जय जोहार. येणाऱ्या जनगणनेमध्ये आपण लवकरात लवकर पहिल्या टप्प्याची जे तारीख आहे ते संपत आलेली आहे तर आपण नोंद करावी आणि दुसऱ्या टप्प्याच्या जे जनगणना आहे त्यासाठी सुद्धा आपण तयार राहावं. जय सेवा, जय जोहार.